भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। अनुलोम विजय संकल्प संगम मध्ये मंचावर उपस्थित असलेले स्वानंदजी ओक, अतुलजी वजे, सुजाताताई मराठे, उमेशजी पगार, या ठिकाणी उपस्थित संपूर्ण अनुलोम परिवार आणि उपस्थित सर्व अनुलोम परिवारातील माझ्या बहिणींनो आणि भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की बऱ्याच कालावधीनंतर आपल्या अनुलोम कुटुंबाच्या कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे। आजची उपस्थिती ही भाषणाकरता नाहीये, आजची उपस्थिती ह्या कौटुंबिक संवादाची उपस्थिती आहे। खरं म्हणजे अनुलोम म्हणून आपण समाजामध्ये एक सकारात्मक शक्ती उभी केली आहे। आपण सगळे लोक या भारत मातेकरता काम करतो आणि भारत मातेकरता काम करत असताना जी काही संविधानाने व्यवस्था उभी केली आहे ती व्यवस्था आपल्याला अधिक बळकट कशी करता येईल, ती अधिक लोकाभिमुख कशी करता येईल, त्यामध्ये सकारात्मकता कशी आणता येईल, ती अधिक पारदर्शी कशी होऊ शकेल, ती अधिक समाजाभिमुख कशी होऊ शकेल, अशा प्रकारच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण सगळे लोक हे काम करतो। खरं म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की समाज किंवा राष्ट्र हे सरकारच्या भरोशावर चालतं हे समजणं चुकीचं आहे। सरकार निश्चितपणे एक माध्यम आहे, पण राष्ट्र चालतं हे समाजाने उभ्या केलेल्या व्यवस्थेच्या माध्यमात। समाज आपली व्यवस्था उभी करत जातो आणि त्यातनं राष्ट्र हे चालत असतं। अर्थात ते सुनियोजित चाललं पाहिजे, कायद्याने चाललं पाहिजे, याकरता सरकार नावाची व्यवस्था आहे। पण कुठलाही देश हा केवळ सरकारवर अवलंबून राहिला तर त्या देशाच्या प्रगतीला पाहिजे त्या प्रमाणात गती मिळू शकत नाही। आणि म्हणून समाजामध्ये देखील व्यवस्था असते, समाजाच्या व्यवस्थेला गती मिळणं आणि समाजाने आपल्या व्यवस्थेच्या माध्यमातून या राजकीय व्यवस्थेवर एक अंकुश ठेवणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये अनुलोम सारख्या ज्या संघटना आहेत की ज्या सरकार नाही आहेत, थेट सरकारचं कामही करत नाही आहेत, पण समाजामध्ये आणि व्यवस्थेमध्ये दुवा म्हणून काम करतायत, समाज योग्य राहिला पाहिजे, व्यवस्था योग्य राहिली पाहिजे म्हणून जे काम करतायत, अशा प्रकारची जी मंडळी एका विचाराने एकत्रित आली आहे। आपण काही कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी बेनिफिट करता आलेले एकत्रित आलेले लोक नाही आहोत। माझं काय होणार, मला काय मिळणार, माझं काय भलं होणार, या व्यवस्थेतनं आपण एकत्रित आलो नाही आहोत, तर एक विचार आपल्या समोर आहे की ज्या विचाराच्या माध्यमातून आपण सगळे एकत्रित आलो आहोत। आणि आजच्या परिस्थितीमध्ये हे अत्यंत महत्वाचं याकरता आहे की आता जी काही समाजामध्ये एक लढाई आहे, या लढाईची दिशा आणि या लढाईची परिस्थिती, या दोन्ही गोष्टी आपल्याला बदललेल्या पाहायला मिळतात। आज आपण नेहमी असं म्हणतो
की आम्ही राष्ट्रीय भावनेने काम करणारे राष्ट्रवादी विचाराचे लोक आहोत. ही राष्ट्रवादी भावना का आवश्यक आहे, हा विचार का आवश्यक आहे, याचं कारण आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की 2014 नंतर ज्यावेळी एक मोठी प्रगती आणि प्रगतीकडे झेप ही भारताने घेतली. आपण जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो. 25 कोटी लोक गरिबीतनं बाहेर आले. वेगवेगळ्या प्रकारे जगाच्या पाठीवर एक मजबूत देश म्हणून भारत स्थापित झाला. आपल्या सगळ्यांना यातनं आनंद आहे. पण देशातही आणि जगातही असे अनेक लोक आहेत आणि असे अनेक देश आहेत, तिथली सरकार आहेत की ज्यांना भारताची ही प्रगती थ्रेट वाटते. ज्यांना असं वाटतं की याच वेगाने भारत जर प्रगती करत राहिला तर उद्याच्या काळामध्ये जगातलं भारताचं वर्चस्व आम्हाला कमी करता येणार नाही. आणि म्हणून या वर्चस्वाच्या विरोधात काही अंतर्गत आणि काही बाह्य अशा प्रकारचे अनेक प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि दुर्दैवाने अंतर्गत लोकही आपलेच आहेत, आपले म्हणजे आपल्या देशाचे नागरिक आहेत. आणि जे बाहेरचे प्रयत्न करतायत यात अनेक लोक असे आहेत की ते देश आपल्याशी मित्रत्वाचं नातं ठेवतात, पण तरी देखील त्यांना असं वाटतं की यांची उंची फार वाढू नये, हे लिमिटमध्ये राहिले पाहिजे, एवढ्या वेगानं वाढू नये, एवढ्या स्पीडनं यांची गाडी धावू नये. आणि म्हणून एक प्रकारे कोऑर्डिनेटेड एफर्ट्स भारताच्या प्रगतीला कसं थांबवायचं याचे कोऑर्डिनेटेड एफर्ट्स हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाले. आणि त्याचं प्रत्यंतर हे आपण या निवडणुकीमध्ये देखील बघितलं. आपण वर बघता असं लक्षात येईल, ठीक आहे निवडणूक झाली, एनडीए निवडून आला, मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री त्या ठिकाणी मोदीजी बनले, अपेक्षेपेक्षा कमी जागा आल्या, काही नरेटिव्ह चालले, इतक्या पुरतं हे मर्यादित नाही आहे. तर भारताला कशा प्रकारे कमजोर करता येईल याचं एक मोठं षडयंत्र हे या निमित्ताने आपल्याला लक्षात येत आहे. आणि मी असं म्हणणार नाही की या देशामधल्या वेगवेगळे जे पक्ष आहेत, आपले विरोधी पक्ष आहेत, हे देशविरोधी आहेत असं मी म्हणणार नाही, हे राष्ट्रविरोधी आहेत असं मी म्हणणार नाही. पण त्यांच्या डोक्यात हे पक्क टाकण्यात आलेलं आहे की जोपर्यंत समाजामध्ये अराजक तुम्ही तयार करणार नाही तोपर्यंत आपण भारतीय जनता पार्टीला थांबवू शकणार नाही, तोपर्यंत आपण मोदींना थांबवू शकणार नाही. आणि म्हणून त्यांना हे लक्षात येत नाहीये की ज्या प्रकारचा अराजक ते तयार करण्याचा प्रयत्न करतायत, भारतीय जनता पार्टीला त्याचं नुकसान नाहीये. भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे, पुढे राहील, नाही राहणार, पुन्हा येईल. अनेक राज्यांमध्ये सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. पण हे जे काही बीजारोपण अराजकाचं होत आहे याच्यामुळे भविष्यातल्या देशाच्या प्रगतीवर त्याचा एक प्रचंड मोठा परिणाम होणार आहे, याचा विचार हे लोक करत नाहीयेत. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जर लोकसभेची निवडणूक बघितली तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस किंवा विरोधी पक्षाची ताकदच नव्हती आपल्याला रोखण्याची, त्यांची क्रेडिबिलिटी पण नव्हती. पण अराजकीय फोर्सेस तयार झाले, अराजकीय फोर्सेस, नॉन पॉलिटिकल फोर्सेस. आणि हे नॉन पॉलिटिकल फोर्सेस केवळ स्टेट स्पॉन्सर्ड नव्हते, केवळ पार्टी स्पॉन्सर्ड नव्हते, यातले अनेक नॉन पॉलिटिकल फोर्सेस हे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग म्हणून या ठिकाणी तयार करण्यात आले होते. आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला देखील माहित नव्हतं की मी नेमकं काय करतोय, याचा काय परिणाम आहे.
त्याला काही देशाच्या विरुद्ध काम करायचं नव्हतं, पण त्यांना हे माहिती नव्हतं की आपण नेमकं काय करतोय. त्यामुळे ही जी काही 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींची लढाई झाली, ही इंडी आघाडीशी नाही झाली, महाविकास आघाडीशी नाही झाली, ही सगळी नॉन पॉलिटिकल फोर्सेसशी झाली की जे पूर्णपणे बाहेर राहून काम करत होते. आपण बघा, संविधानाचा नरेटिव्ह, हा नरेटिव्ह तर 2014ला देखील होता, परिणाम नाही झाला. हा नरेटिव्ह 2019लाही होता. 19लाही जर आपण राहुल गांधींचे काँग्रेसचे भाषण बघितले तर त्या भाषणात ते सांगायचे मोदी निवडून आले की संविधान बदलणार, मोदी निवडून आले की आरक्षण बंद होणार. पण 19लाही त्याचा परिणाम नाही झाला, पण 24ला मात्र त्याचा परिणाम झाला. आज आता आपण सगळे लोक जमिनीवर आहोत. आज ज्यावेळी आपण जमिनीवर दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये जातो तर त्यांना एक रिअलायझेशन आहे की कुठेतरी चुकलंय किंवा आम्ही वाहत गेलो या नरेटिव्ह मध्ये. पण त्या नरेटिव्हनी डोक्याचा कब्जा तर केला. तो का केला? राहुल गांधींनी म्हटलेले लोकांच्या मनात येत नाही, पण हे जे नॉन पॉलिटिकल फोर्सेस तयार केले होते भारत जोडोच्या नावाने, भारत जोडो कुठलंही संघटन नाहीये, भारत जोडो हे नॉन पॉलिटिकल जेवढ्या संघटना आहेत, हे जे फोर्सेस तयार झालेले आहेत, ज्या फोर्सेसचा अजेंडा एकच आहे, देशामध्ये अराजक तयार करा. या अराजकाकरता एकत्रित केलेल्या फोर्सेसनी एका सुराने हे विषय त्या ठिकाणी मांडले. आणि ज्यावेळेस त्यांनी एका सुराने ते मांडले त्यावेळी ते इको व्हायला लागले. आणि मग ज्या व्यक्तीला विश्वासही नव्हता त्या व्यक्तीला कुठेतरी मनात हे वाटायला लागलं हे खरं तर नसेल ना, खरं तर असं होणार नसेल, इतके लोक म्हणतायत, कदाचित असं तर होणार नाही ना. आणि मग त्या ठिकाणी एक मोठं पोलरायझेशन होताना आपण बघितलं. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी जे राष्ट्रवादी किंवा राष्ट्रीय विचारांचे फोर्सेस आहेत यांच्याशी थेट मुकाबला आपल्याला करता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे जे नवीन फोर्सेस तयार झालेले आहेत हे फोर्सेस छुपा मुकाबला करण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग छुपा मुकाबल्यामध्ये काय आहे? इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल, कन्फ्यूज देम. तुम्हाला ज्यांना कन्व्हिन्स करता येत नाही त्यांच्या डोक्यामध्ये किडा टाकून द्या, त्यांना कन्फ्यूज करून टाका आणि सातत्याने त्या ठिकाणी अराजकता असेल, सातत्याने अशांतता असेल, सातत्याने समाजामध्ये अस्थिरता असेल, अशा प्रकारच्या विषयांचं बीजारोपण करणं चाललेलं आहे. आणि म्हणून आज ज्यावेळेस अनुलोम सारखं एक संघटन हे खालपर्यंत जात आहे, आपण ज्यावेळेस संवाद प्रस्थापित करतोय त्यावेळी हा संवाद या देशामध्ये अराजकता पसरवणाऱ्या फोर्सेसच्या विरोधातली लढाई आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण साधं काम करत नाही आहोत, छोटं काम करत नाही आहोत. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती त्याचं काम करतोय, पण हे सगळं काम मिळून एकत्रित काम काय तयार होत आहे? हे सगळं काम मिळून एकत्रित काम हे तयार होत आहे की समाजामध्ये आपण सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करतोय, समाजातली अराजकता घालवण्याचा प्रयत्न करतोय, समाजामध्ये राष्ट्रीय भावनेने प्रेरित अशा प्रकारच्या समाजाची निर्मिती करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की हे काम आजच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण एक काळ बघितला की ज्या काळामध्ये या देशामध्ये 10-12 राज्यांमध्ये नक्षलवाद होता. आणि हा नक्षलवाद अशा प्रकारचा होता की त्या ठिकाणी बंदुकी हातात घेतल्या होत्या, लोकांना मारलं जायचं, त्या ठिकाणी हत्या व्हायच्या. हळूहळू हा जो काही नक्षलवाद किंवा माओवाद होता, या माओवादाचं जो थोडा चायनाकडनं स्पॉन्सर्ड होता, थोडा ISI कडनं स्पॉन्सर्ड होता, वेगवेगळ्या फोर्सेस कडनं स्पॉन्सर्ड होता, हळूहळू हा संपुष्टात येतोय. आता लढण्याकरता लोक मिळत नाही, कारण जे लोक लढले त्यांना देखील लक्षात आलं
की आपण मूर्ख बनलो. आपल्याला जे सांगितलं होतं की व्यवस्था बदलायची आहे, अशी व्यवस्था नाहीच आहे. जी डेमोक्रेटिक व्यवस्था आहे, लोकशाहीची व्यवस्था आहे, हीच व्यवस्था खरी व्यवस्था आहे. यापेक्षा वेगळी व्यवस्था होऊच शकत नाही. अशा प्रकारचं लक्षात आल्यानंतर आज आपण पाहतोय जवळजवळ बंदुकीने लढणारा नक्षलवाद हा समाप्त होतोय. आणि आज आपल्याला पाहायला मिळत आहे गडचिरोली सारख्या क्षेत्रामध्ये रोज जे जुने तथाकथित नक्षलवादी आहेत हे सरेंडर करतायत. मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्यावेळेस ते सांगतात की आमचं डोकं फिरवण्यात आलं. आम्हाला वाटलं आम्ही काहीतरी मोठं करतोय, आम्ही काहीतरी वेगळं करतोय, आम्ही गरिबाकरता करतोय, आम्ही आदिवासी करता करतोय. पण नंतर आमच्या लक्षात आलं की आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी या देशाला डिस्टॅबिलाइज करण्याकरता, देशाला त्या ठिकाणी खिळखिळ करण्याकरता काम करत आहे. आज ते संपुष्टात येत आहे. ते संपुष्टात येत आहे हे लक्षात आल्यानंतर या फोर्सेसने आता शहरांमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या हॉस्टेल्समध्ये त्याच विचाराचं बीजारोपण सुरू केलं आहे. हातामध्ये बंदूक घेतलेल्या नक्षलवाद्याशी सामना करणं सोपं आहे, पण ज्याचं डोकं बिघडलंय, ज्याच्या डोक्यामध्ये टाकण्यात आलाय की भारताचं संविधान तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, हे संविधान उलथवून टाकायचं आहे, ही सरकार उलथवून टाकायचं आहे, ही व्यवस्था उलथवून टाकायची आहे, अशा विचाराने प्रेरित होऊन जे लोक कामाला लागतात त्यांच्याशी मुकाबला करणं कठीण याकरता जातं. कारण दिसणारा शत्रू जो असतो त्याच्याशी आपल्याला मुकाबला करता येतो, पण अदृश्य शत्रूशी आपल्याला मुकाबला करता येत नाही. आणि त्यामुळे एक प्रकारे हे सगळे जे फोर्सेस करतायत, आणि मग आताची लढाई त्यांनी जी सुरू केली आहे त्या लढाईमध्ये त्यांना हे माहिती आहे की एकत्रितपणे लढाई करता येत नाही, आणि म्हणून सेक्टोरल लढाई तयार करायची. मग शेतकऱ्यांमध्ये जाऊन तिथे अस्वस्थता तयार करायची, कामगारांमध्ये जाऊन तिथे वेगळी अस्वस्थता तयार करायची. आणि आपल्याला माहिती आहे निगेटिव्हिटी टाकणं फार सोपं आहे. मी नेहमी एक उदाहरण देतो की अगदी जुन्या काळामध्ये ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं आणि पंडित नेहरूजी होते, आणि मग त्या काळामध्ये निवडणुका होत्या, आणि निवडणुकांमध्ये काँग्रेसचे लोक सांगायचे पंजाब, हरियाणा वगैरे सगळीकडे की बघा आम्ही भाकरा नांगल सारखा सगळ्यात मोठा धरण, सगळ्यात मोठा डॅम तयार केला, त्यामुळे किती शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं, किती शेतकऱ्यांचा त्याच्यात फायदा झाला, त्यामुळे तुम्ही आम्हाला मतदान करा. त्यावेळी देवीलालजी किंवा काही त्या काळचे जे शेतकरी नेते होते जे त्यांच्या विरोधात होते ते काय करायचे, ते गावामध्ये जायचे, गावात जाऊन खाटेवर बसायचे, चर्चा सुरू करायचे, फसल कैसी है, क्या हो रहा है. तर साधारण कुठल्याही दुकानदाराला तुम्ही विचारलं की धंदा कसा आहे, तो म्हणतो खराबच आहे, बहुत अच्छा नहीं चल रहा. शेतकऱ्याला विचारलं ते म्हणतात नाही काही फारच नाही है, ठीक ठाक है, बहुत अच्छी नहीं है. मग ते म्हणायचे तुमको पता है क्यों फसल अच्छी नहीं है. म्हणायचे नहीं, अरे ये लोगों ने क्या किया, ये जो भाकरा नांगल का डैम बनाया इसमें से पानी आपके पास आ रहा है. बड़े हाँ आ रहा है. उस पानी में से बिजली निकाल ली. अब जिस पानी में ऊर्जा ही नहीं है वो पानी आपके खेत में आएगा तो खेत का क्या होगा, आपका खेत जो उजड़ गया इसमें से बिजली निकल गई इसलिए आपका खेत उजड़ गया. आणि हळूहळू हे रोज सांगायला लागले तर खरं वाटायला लागलं, आणि लोकांनी केलं मतदान, बदलून टाकलं त्या ठिकाणी. कारण लोकांना म्हटलं अरे असू शकतं, सगळ्यांना काही त्या काळात सायंटिफिक माहित नव्हतं की हायडल मधलं वीज निघाली तर ती काही पाण्यातनं निघत नसते ती, पण त्यांना म्हटलं खरंच आपल्या पाण्यातलं काहीतरी काढलंय. आज हे जे सगळे अराजकीय फोर्सेस आहेत हे फोर्सेस अशा प्रकारे एक एक सेगमेंट घेऊन त्या सेगमेंटचा बुद्धिभेद कसा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतायत, आणि आपल्याला त्याच्या विरुद्ध लढाई लढायची आहे. निगेटिव्ह गोष्ट सांगणं हे सगळ्यात सोपं असतं, पॉझिटिव्ह गोष्ट सांगणं हे सगळ्यात कठीण असतं. पण एकदा जर समाजाला सकारात्मक बाजू समजली तर समाज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं योग्य विचार करतो. भारताचा इतिहास जर आपण बघितला तर भारताच्या इतिहासामध्ये
आमची जी भारतीय संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे, ही इतके वर्ष म्हणजे जगामध्ये कंटिन्युअस सिव्हिलायझेशन, आपल्या सिव्हिलायझेशनशिवाय, आपल्या संस्कृतीशिवाय, आपल्या सभ्यतेशिवाय दुसरी कुठली नाही. ज्यांना ग्रीक, रोमन, इजिप्शियन वगैरे सांगितलं जातं, यांचं वय 2000, 4000, 5000 वर्ष आहे आणि त्यातही त्या संपल्या. त्यांचं नवीन स्वरूप आहे. केवळ आपली संस्कृती अशी आहे की ही संस्कृती 10,000, 12,000, 15,000 वर्षाचे पुरावे तर आज सापडत आहेत. त्याच्यापेक्षा कितीतरी जुनी आणि कंटिन्युअस आपली सभ्यता, आपली सिव्हिलायझेशन आहे. याचं मूळ कारण काय आहे? याचं मूळ कारण आहे की आपला जो समाज आहे, हा समाजात व्यवस्था उभी करतो आणि समाज हा राष्ट्राला जिवंत ठेवतो. राष्ट्र समाजाला जिवंत ठेवत नाही, समाज राष्ट्राला जिवंत ठेवतो. हे आपल्या समाजामध्ये आपण बघितलं. आणि जेव्हा जेव्हा या देशामध्ये हिंदू समाज, भारतीय संस्कृती मानणारा समाज हा जेव्हा जेव्हा दुर्बल झाला, त्यावेळी आपण गुलामीत गेलेलो आपल्याला पाहायला मिळालंय. आपण बघा, गेल्या 10,000 वर्षात जेव्हा आमचा समाज आणि आमची संस्कृती मजबूत होती, त्यावेळी आम्ही परमोच्च शिखरावर गेलो. म्हणजे आजपासून 1000 वर्षापूर्वी जगामधला सगळ्यात श्रीमंत देश भारत होता. आजपासून 1000 वर्षापूर्वी जगामध्ये जो काही जगाचा जीडीपी होता, त्याच्या 40% जीडीपी भारताचा होता. ही स्थिती 500 वर्षापूर्वी देखील होती. पण आमच्यावर आलेल्या आक्रमत्यांनी आम्हाला लुटलं. हे आक्रमते का आमच्याकडे आले? आमच्याकडे कोणी उगीच येत नाही. जगाला माहिती होती पैसा कुठे आहे, समृद्धी कुठे आहे, ती भारतामध्ये आहे. आणि म्हणून हे आक्रमणकारी भारतामध्ये यायचे आणि भारतावर सातत्याने आक्रमण करायचे आणि भारताला लुटून न्यायचे. पण ज्या वेळी आम्ही देव, देश आणि धर्माकरता लढाई लढलो, त्यावेळी या आक्रमत्यांना आम्ही संपवलं. आणि म्हणून भारताला गुलाम करायचं असेल तर सगळ्यात सोपं काय आहे? भारतामध्ये हा जो हिंदू समाज आहे, भारतीय समाज आहे, या समाजाला जातींमध्ये, या समाजाला प्रांतामध्ये, या समाजाला वेगवेगळ्या विषयांवर विखंडित करायचं. आपण बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये पौरुषाचं बीजारोपण केलं आणि त्यांना हे समजावून सांगितलं ही लढाई केवळ मला छत्रपती करण्याकरता नाहीये. ही लढाई केवळ एखादा राजा बनला पाहिजे, एखादी परपादशाही आली पाहिजे याकरता नाहीये. ही लढाई विचारांची लढाई आहे. तुम्ही देव, देश आणि धर्माकरता लढतात. तुम्ही या अक्षय संस्कृती करता लढतात, जी समाप्त करण्याचं काम चाललेलं आहे. या देशामधला जो मूळ विचार आहे, जी मूळ संस्कार आहे, जी मूळ संस्कृती आहे, ती संस्कृती संपवण्याचं काम चाललंय. आपल्याला देव, देश आणि धर्माकरता लढायचं आहे आणि रयतेचं राज्य आणायचं. आणि ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी जाती जातीमध्ये विघटित असलेला, प्रांतामध्ये, जिल्ह्यांमध्ये विघटित असलेला समाज हा एकसंध केला आणि तो एकसंध करून ज्यावेळेस छत्रपतींनी त्या ठिकाणी मोगलांच्या विरुद्ध बंड पुकारलं, तुम्ही बघा अनेक लढाई आपल्याला पाहायला मिळतात की छत्रपतींचं सैन्य 5000 मावळ्यांचं आहे, समोरचं सैन्य 50,000चं आहे, 35,000चं आहे. पण तरी देखील छत्रपतींच्या सैन्याला त्या ठिकाणी आमच्या मावळ्यांना विजय मिळाला. याचं कारण समोरचं जे सैन्य होतं, हे सैन्य पगारा करता लढणारं सैन्य होतं. त्याच्यामध्ये अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, इराण या सगळीकडनं त्या ठिकाणी लढवय्ये आणलेले होते. पण या लढवय्यांना विचार नव्हता. ते विचार करता लढत नव्हते. ते मला त्या ठिकाणी पगार मिळतोय आणि मी जर लढाई जिंकलो तर मला लूटमध्ये सहभागी होता होईल, अशा विचारांनी त्या ठिकाणी ते सगळे लढत होते. आणि म्हणून
ज्यावेळी विचाराने लढणारे मैदानात येतात त्यावेळी अविचारी फोर्स हा किती मोठा असू द्या तरी देखील विचाराने लढणारे त्या अविचारी फोर्सेसला त्या ठिकाणी मारू शकतात, संपवू शकतात. आज अशाच प्रकारे आमच्या समाजाला वेगवेगळ्या विषयांवर खंडित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. खंडित होणारा समाज हा एक संघ कसा येईल हा प्रयत्न आपला आहे. एक समाज म्हणून आम्ही कसे पुढे जाऊ शकू हा आपला प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नांमध्ये भारताचं हित देखील त्या ठिकाणी आपल्याला जोपासायचं आहे. आणि म्हणून आज मी हे जे काही लांब लचक या ठिकाणी बोलतोय ते याकरता बोलतोय की आपण नेमकं कशा करता काम करतोय हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आपण एका मोठ्या विचाराचा भाग म्हणून या ठिकाणी काम करतो. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती हा एक ध्येय समोर ठेवून आपण काम करतो आणि त्या ध्येयाचा एक भाग म्हणून आपण या ठिकाणी काम करतो. हे जर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे सगळं कार्य करता येईल. काही प्रश्न देखील आपल्या मनामध्ये निश्चितपणे या ठिकाणी असतील की 2022 साली आपलं सरकार आलं, पण सरकार आलं तरी आपला मुख्यमंत्री का झाला नाही. खरं म्हणजे त्यावेळी आपण हा निर्णयच केला. कारण जे उद्धव ठाकरेजी सांगतात की आम्हाला 2.5 वर्षाचा शब्द दिला होता, तो शब्द पाळला नाही म्हणून आम्ही गेलो. कुठलाही शब्द कधी दिला नव्हता. 100% सपशेल ते खोटं बोलतायत. पण आपण त्यांना हे दाखवून दिलं आम्ही शब्द दिला असता तर आम्ही पाळला असता. आता आमच्याकडे परिस्थिती होती 2022 साली की भाजपचा मुख्यमंत्री आम्ही बनवू शकलो असतो. पण आम्ही केवळ मुख्यमंत्री पदाकरता सरकार आणत नाही किंवा त्या ठिकाणी कुणाचा वापर करून फेकून देणाऱ्यांपैकी आम्ही लोक नाही आहोत. आणि म्हणून आमच्या सोबत एकनाथराव शिंदे आले तर एकनाथराव शिंदेंना मुख्यमंत्री बनवून त्यांच्याही नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी काम करतो. अनेक वेळा लोक मला प्रश्न विचारतात की शिंदेंचं तुमचं बरं चाललं होतं मग अजितदादांना का आणलं. विचारतात ना प्रश्न, तुम्हालाही विचारतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी काही सगळी परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये या निवडणुकीचं जे अर्थमॅटिक होतं हे अर्थमॅटिक कुठेतरी ते 3 पक्ष एकत्रित आल्यामुळे आपल्या विरोधात चाललं होतं. आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीजवळ स्वतःचे 30, 34, 35% मतं आहेत. पण निवडून येण्याकरता अजून 10% आवश्यकता आहे. आणि मग ही 10% मतांची जुळवणी जसं आज आपण बघा या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला 43.9% मतं मिळाली, आपल्याला 43.6% मतं मिळाली. म्हणजे फक्त 0.3%, 0.3% किंवा जर मतांचा विचार केला तर त्यांना 2,50,00,000 मतं आहेत, आपल्याला 2,48,00,000 मतं आहेत. म्हणजे उभ्या महाराष्ट्रामध्ये केवळ 2,00,000 मतं त्यांना जास्ती आहेत. पण त्याचा परिणाम काय आहे, त्यांना 37 जागा, त्यांना 31 जागा आहेत आणि आपल्याला 17 जागा आहेत. त्यामुळे कधी कधी आपल्याला राजकारणामध्ये अर्थमॅटिक देखील लावावं लागतं. हे अर्थमॅटिक हे गणित जमवण्याकरता आपण त्यावेळेस हा विचार केला की अजितदादा येत आहेत तर आपण त्यांना घेतलं तर एक 5-6-7% मतं जर ते घेऊन आले तर आपण 45, 47, 48% पोहोचू आणि मग आपल्याला त्या ठिकाणी एक क्लीन मेजॉरिटी ही मिळू शकेल. दुर्दैवाने वेगवेगळ्या फोर्सेसमुळे, वेगवेगळ्या अडचणींमुळे जी परिस्थिती तयार झाली त्यामुळे ते होऊ शकलं नाही. पण मला असं वाटतं की आज हे आपल्याला निश्चितपणे करता येणं शक्य आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढच्या निवडणुकीत काय होणार असं आपल्यापैकी सगळ्यांना वाटतं. एकच लक्ष आपण ठेवलं पाहिजे, भारतीय जनता पक्षाच्या 100च्या वर जागा गेल्या की भारतीय जनता पक्षाशिवाय कुठलंच सरकार बनू शकत नाही. आपल्याला डावलून कुठलंही सरकार हे या ठिकाणी बनूच शकत नाही. आता मुख्यमंत्री कोण होणार, तो कुठल्या पक्षाचा होणार या भानगडीत आज पडायचंच नाही. आपल्याकरता ते महत्वाचं नाहीच आहे. मुख्यमंत्री कोणी हो,
आपला प्रश्न एवढाच आहे की आज ज्या फोर्सेस सोबत आपण लढाई करतोय त्या फोर्सेस सोबत लढाई करण्याकरता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे जे काही भारत जोडो नावाचा जो काही त्यांनी वेगवेगळ्या लोकांना एकत्रित करून, म्हणजे हे काही एकत्रित नव्हते पण एकत्रित करून हे जे तयार केलं होतं, वेगवेगळ्या क्षेत्रात अराजक तयार करणारी जी मंडळी तयार केली होती, यातल्या 190 संघटनांपैकी 160 संघटना या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये काम करतात. त्यामुळे महाराष्ट्रातली लढाई ही किती क्रिटिकल आहे. आणि फोर्सेसला असं वाटतंय की देशाकडे जाण्याचा रस्ता महाराष्ट्रातून, महाराष्ट्र आम्ही काबीज केला तर देश डिस्टॅबिलाइज करणं, देशात अराजकता तयार करणं हे आम्हाला अत्यंत सोपं जाईल. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या नजरा या महाराष्ट्रावर आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक मोठी लढाई, एक विचारांची, आयडिओलॉजीची ही लढाई आपण या ठिकाणी लढतो. आज आपण बघतात आपल्या सरकारने जे काही चांगले निर्णय घेतले आहेत त्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्याला खाली दिसतोय. लाडकी बहीणसारखी जी आपली योजना आहे, आज आपल्या बहिणींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात एक सकारात्मकता आपल्याला दिसते आहे. मुलींकरता मोफत शिक्षणाची योजना आपण केलेली आहे. एसटी मध्ये अर्ध्या पैशामध्ये त्यांना त्या ठिकाणी जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. आपल्या मुलांकरता 10,000 रुपयांपर्यंत अप्रेंटिसची व्यवस्था आपण केलेली आहे. शेतकऱ्यांकरता आपण त्या ठिकाणी वीज बिल माफीची योजना केली आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला ऍड्रेस करणाऱ्या योजना आपण तयार केल्या आहेत, पण त्यांच्यापर्यंत पोचावं लागेल. आणि मोदीजींनी एक महत्वाचा संदेश दिला आहे की या देशामध्ये आपल्याला जर 2047चा विकसित भारत बघायचा असेल तर समाजाच्या मुख्य धारेत आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेत आपल्याला महिलांना आणावं लागेल. महिलांना मुख्य धारेमध्ये आणल्याशिवाय भारत प्रगती करू शकणार नाही. आणि म्हणूनच आपणही देशात आणि राज्यात महिला केंद्रित सगळी धोरणं हातामध्ये घेतली आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे, आमच्या ज्या संवादिनी आहेत, आमच्या ज्या महिला सगळ्या अनुलोमच्या कार्यकर्त्या आहेत, त्यांनी एक मिशन म्हणून हातात घेतलं पाहिजे. आणि हे मिशन घेऊन तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत जाल, आज महिलांमध्ये एक सकारात्मकता आपल्याबद्दल आहे. महिलांच्या लक्षात येत आहे की आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन कोणी करू शकत असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच करू शकते. अशा प्रकारचा विश्वास हा महिलांच्या मनामध्ये तयार झालेला आहे. त्या विश्वासाला आपल्याला कशा प्रकारे मजबूत करता येईल आणि मतपेटीकडे नेता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. यासोबत जो वंचित समाज आहे, जो प्रगतिशील समाज आहे, आज खऱ्या अर्थानं आपण वंचित आणि प्रगतिशील समाजाशी जेवढा अधिक संपर्क करू तेवढा आपल्याला सकारात्मक परिणाम या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून अतिशय चांगली व्यवस्था आपण त्याची उभी केली आहे. पण हा एक डायलॉग सातत्याने राहिला पाहिजे. हा डायलॉग सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हाच समाज आहे की जो समाज केवळ राजकीय व्यवस्था बदलू शकत नाही, तर त्यासोबत या समाजाला मुख्य धारेत आणल्यामुळे प्रगतिशील महाराष्ट्र आणि प्रगतिशील भारत हे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. आणि म्हणून तिथपर्यंत पोचणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करतो, हा विजयाचा संगम आहे आणि विजयाच्या संगमातनं विजयाचा संकल्प घेऊन जायचा आहे. एकदा विजयाचा संकल्प घेऊन आपण जर मैदानात उतरलो तर मला असं वाटतं की अनुलोम हा इतका सकारात्मक फोर्स आहे की हा फोर्स उभ्या महाराष्ट्रामध्ये एक मोठा परिणाम त्या ठिकाणी करू शकतो. खरं म्हणजे अनुलोमने सगळ्यात मोठं काम काय केलंय? आजकाल महाराष्ट्रात आणि देशामध्ये
जे फारसं काही करतही नाहीत ते सगळे मीडियात गवगवा करताना आपल्याला दिसतात, ते जमिनीवर नसतात. अनुलोमची खासियत ही आहे, अनुलोम मीडियात दिसणार नाही, तो जमिनीवर दिसतो. आपण मोबाईल टू मोबाईल नाही आहोत, आपण मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट आहोत. अर्थात मोबाईल टू मोबाईल महत्वाचं आहेच, ते नाकारून आजच्या जमान्यात चालता येत नाही. कारण लक्षात घ्या, आज टीव्हीवर येणाऱ्या बातम्या पाहणाऱ्यांची संख्या फार कमी आहे, वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या त्याहीपेक्षा कमी आहे. आज माहिती आणि बातम्या याचा सगळा स्रोत हा मोबाईल आहे. 80% लोक बातम्या मोबाईलवर कन्झ्युम करतायत. आणि म्हणूनच आपल्या विरोधी फोर्सेसला खोटं पसरवणं याकरता शक्य आहे, कारण मोबाईलवर खोटं टाकलं तरी त्याची जिम्मेदारी नाही घ्यावी लागत. एखाद्या टीव्ही चॅनलला खोटं सांगितलं तर जिम्मेदारी घ्यावी लागते, एखाद्या वृत्तपत्राला, डिजिटल चॅनलला देखील जिम्मेदारी घ्यावी लागते. पण मोबाईलवर, व्हॉट्सॲपवर खोटं टाकलं, फारच पोलीस तक्रार झाली आणि पोलिसांनी शोध घेतला तर वेगळी गोष्ट आहे, पण हे रोज तर काही करता येत नाही. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन खोटे नरेटिव्ह पसरवणं हा प्रयत्न असतो. आणि म्हणून एक आपली जी व्यवस्था असणार आहे व्हॉट्सॲपच्या संदर्भात, संपर्काच्या संदर्भात, या व्यवस्थेचा उपयोग देखील आपल्याला करायचा आहे. नकारात्मकता नाकारून सकारात्मकता त्या ठिकाणी अंगीकारून कशा प्रकारे आपल्याला काम करता येईल हा प्रयत्न आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगतो, आपल्या सगळ्यांचं जे काम चाललेलं आहे अतिशय उत्तम काम आहे. हे समाजामध्ये सकारात्मक परिणाम करणारं काम आहे आणि हे देशहिताचा विचार करून केलं गेलेलं काम आहे. त्यामुळे हे काम अधिक जोमानं तुम्ही करा आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपण एक स्पेशल अनुलोम संगम घेऊ, ज्यामध्ये तुमच्या प्रयत्नातून मिळालेला विजय आपण साजरा करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.